आणखी एक महत्त्वाची बातमी, बेकायदा वाळू उपशामुळे आता चंद्रभागेच्या वाळवंटाची दयनीय अवस्था झाल्याचं समोर येत आहे। मुख्यमंत्र्यांनी यावर कठोर पावलं उचलावी अशी मागणी स्थानिक करतात। तर पंढरपुरात उघडपणे वाहनांमधून रोज शेकडो ब्रास वाळूची वाहतूक सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर स्थानिकांनी ही मागणी केली आहे। बेकायदेशीर वाळू उपशामुळे पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटाची दयनीय अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की ते चंद्रभागेचं वाळवंट आहे। तर या चंद्रभागेच्या वाळवंट आलेली चंद्रभागेच्या नदीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे। या चंद्रभागेच्या वाळवंटात किंवा चंद्रभागेच्या पात्रामध्ये दररोज हजारोच्या संख्येनं भाविक स्नान करत असतात। मात्र या चंद्रभागेच्या वाळवंटात आल्यानंतर आपण जर बघितलं तर मोठमोठाले खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्नान करण्याकरता गेलेल्या अनेक भाविकांचे जीव देखील याच वाळूच्या उपशामुळे जे खड्डे पडले त्यामुळे पाण्यात बुडून गेलेले देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। अध्यक्ष आपल्याबरोबर काय सांगताल, काय तुमची मागणी? आमची प्रमुख मागणी आहे चंद्रभागा खड्डेमुक्त वाळू चोरी मुक्त व्हावी। येणाऱ्या भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव गेलाय आणि रोज जीव जातोय अशी अवस्था इथं झालेली आहे। म्हणजे येणारा वारकरी हा सुरक्षित राहिलेला नाही। सरकार मोठमोठ्या घोषणा करते, कॅडर करणार, विकास करणार, पण मूळ ढाचा संपवाले सरकार। कारण मूळ चंद्रभागा ऐतिहासिक आहे, पौराणिक आहे, तिचं महत्व वस्त्रहरण रोज तिथले अधिकारी वाळू चोर करत आहेत, पण झोपलेलं प्रशासन जागवत